एका शिष्याने बुद्धाला विचारले, ज्ञान केल्याने काय मिळाले? गौतम बुद्धाने उत्तर दिले, काही नाही, पण मी खूप काही गमावले आहे. अर्थात मी काय गमावले आहे ते गौतम बुद्धांनी आपल्या शिष्याला सांगितलं. राग, चिंता, नैराश्य, असुरक्षितता, वृद्धत्व आणि मृत्यूची भीती. गौतम बुद्ध आपला शिष्य आनंदला सांगतात, आपल्या मनाचीही तीच अवस्था आहे. जीवनातील समस्या त्याला अस्वस्थ करतात आणि त्याला मंथन करायला लावतात. पण जर कोणी शांतपणे आणि धीराने त्याच्याकडे बसून पाहिलं तर मनातील घाण आपोआप शांत होते आणि तुम्ही पुन्हा एकदा स्वच्छ मनाने पुढे जाता. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, वेळ निघून जाते, आपण विचार करतो, आज नको, उद्यापासून सुरुवात करू, उद्यापासून स्वतःला बदलू. असं काही नसतं. उद्या काय होणार आहे हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं. आजचे दिवस आपल्या हातात आहे. हे काही करायचं आहे ते आजच करा. उद्यावर राहिला तर ती गोष्ट कधीच पूर्ण होणार नाही. गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात, फरक पडतो जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं. फरक पडतो जेव्हा लाईफमध्ये तुम्ही एकटे पडता. फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या प्रॉब्लेम्सला एकटे फेस करता. पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल ना, तेव्हा तुम्हाला हरवणार कोणीच नसेल. इथे तुमच्या एवढं स्ट्रॉंग इथे कोणीच नसेल, हे लक्षात ठेवा. गौतम बुद्ध म्हणतात, देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही. जीवनाच्या प्रत्येक पायरीवर गोष्टीची अनुभूती येते. आपले विचार, आपले वागणे आणि आपली कृती हे आपले नशीब असते. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा.